नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। विरार हादरले। विरारमध्ये धक्कादायक प्रकार आला समोर। पालघर जिल्ह्यातील विरार येथील गडकपाडा परिसरात तक्रारीच्या चौकशीसाठी गेलेल्या पथकावर झालेल्या रक्तरंजित हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे। या हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची निर्गुण हत्या झाली तर मंडळ अधिकारी गंभीर जखमी झाले। खदानीच्या तक्रारीपासून सुरू झालेले हे प्रकरण आता संशय संगनमत आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेपर्यंत पोहोचले असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे। पहा यावेळी मृत आत्माराम पाटील यांचा मुलगा काय म्हणाला आणि माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे अध्यक्ष महेश अंबाजी कदम यांनी काय सांगितले, तसेच या घडलेल्या घटनेविषयी परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी काय सांगितले। हेमनाथ पाटील असं नेमकं काय हत्या झालेली आहे, नेमकं प्रकरणाने आपण विरार पोलिसांना दाखल नेमकं काय मागणी आहे? आमची मागणी एवढी आहे, पप्पा तिकडे गेलेला खदानीवर, तो तलाठी करून साहेब आहे ना, तो पण त्यांच्या भाग्यानेच आहे। कारण की जेव्हा तिकडे भांडण झाली, मी त्या शिरगाव रोडलाच होता, तिकडून आला, जेव्हा मारामारी झाली तेव्हा बघितलं 14-15 जण पोरं आहेत। आणि जेव्हा मी तिकडे गेला ना, थांबलो तर त्यांजून माझ्या पप्पाला मारायला लावलेलं आणि कोण पाय बी ठेवलेला हातावर मला बघितलं तर दगड फेका लागला। त्याच्यात होता भालचंद्र पाटील आणि धीरज करून होता शिरगावचा, धीरज भालचंद्र पाटील त्याचं पण नाव आहे पाठवलेतला, आणि किरण वगैरे आणि मयूर वगैरे पहिला पण मला काल रात्री धमकी दिली की उद्या तुझ्या पप्पाला काय करतो दाखवतो। आणि माझ्याकडे त्याची कॉलची हे पण आहे, मला कॉल आलेला आणि काल रात्री ते पण आहे माझ्याकडे प्रूफ न। तो बोललेला का आम्ही करून दाखवणार करून, हे बघा इथं कॉल आलेला मला काल, त्याचा मयूर पाटीलचा मला कॉल आलेला कालच। तो बोललेला आहे तर तुझ्या पप्पाला समजून नाही तर उद्या आम्ही काम करून टाकतो। आता काय म्हणणं आहे आपलं? आता माझं म्हणणं आहे, पोलीसवाल्यांनी सांगितलं की तलाठी करून साहेब आहे सर्कल, तर ते त्यांची FIR आहे, माझी FIR घ्यायला बघत नाही, कारण की त्या लोकांनी पैसे खाले असतील आणि त्यांचं ऐकतात म्हणून। मी त्यांना बोललो का पप्पा माझा गेलाय तर तलाठीचा नाही गेलेला, माझी FIR घ्या, आणि तलाठी मेन सामील आहे त्याच्यात, कारण की तो जो त्याच्या कानावर लागला ना, तो माझ्या पप्पाने मारलाय, तो मी माझ्या डोळ्याने बघितलेला आहे। जेव्हा माझ्या दगड फेकला ना तेव्हा मी पळालो तिकडून, नाही तर मला पण तिकडे मारून टाकलं असं म्हणून माझा जीव वाचवण्यासाठी पळालो। आणि मी गेलो तिकडे, घरी सर्वांना सांगितलं असं झालं, तेव्हा एक घेऊन सर्व आमच्या घरी पण कार्यक्रम होता, मग तेव्हा सर्वजण यायला लागले का भांडणं झालेत करून। नंतर येऊन बघितलं मी तर पूर्णपणे तिकडे खड्ड्यात टाकलेला आहे। पोलिसांकडनं काय मागणी आहे? पोलिसांकडे एवढीच मागणी आहे की ते 14-15 जण होते ते कन्फर्म पकडले पाहिजेत, आणि तलाठी पण त्यांच्यासोबत सामीलच आहे। तर तलाठीच्या कानावर लागलेला आहे, तो माझ्या पप्पाने मारले, ते मी माझ्या डोळ्याने बघितलेला आहे, कारण की माझी बाईक समोरच होती, मी टर्न घेताना लगेच पळालो तिकडून, कारण मी जर थांबले असतो तर मला पण कन्फर्म याचं मारले असतं। त्याच्या अगोदर पण त्यांचं मर्डर केलेलं आहे, त्याच्यामुळे मी पण घाबरून पळालो तिकडून। सर काय सांगाल का आरटीआय कार्यकर्त्यावरती हल्ला झालेला आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे, का सांगा? आत्माराम पाटील हे आरटीआय ऍक्टिव्हिटीज म्हणून त्यांच्या दुपारी झालेली घटना आहे शिरगावमध्ये। मुळात त्यांची झालेली हत्या निर्गुण हत्या आहे। आम्ही त्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या माध्यमातून सदर घटनेचा मी निषेध व्यक्त करतो, परंतु घटनेचे एकंदरीत पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर स्पष्ट त्याच्यामध्ये प्रथम दर्शनी असं दिसून येतं आपल्याला की मंडळ अधिकारी जे आहेत विरारचे प्रभाकर पाटील, हे प्रभाकर पाटील स्वतःच्या गाडीतून आत्माराम पाटील यांना बसून त्या ठिकाणी स्पॉट व्हिजिटला गेलेले होते। मुळात एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी ज्यावेळी अशा शासकीय वेळेत ज्यावेळी शासकीय व्हिजिट देतो त्यावेळी त्याने प्रथमतः त्याच्या कार्यालयातील रजिस्टरला नोंद करून जायचं असतं। ती नोंद आहे की नाही हे प्रथमदर्शनी पाहावं लागेल आपल्याला। त्यानंतर मुळात प्रभाकर पाटील यांनी त्या आत्माराम पाटलांना ज्या गाडीतून घेऊन गेले ते संशयास्पद आहे। मुळात प्रभाकर पाटील हे सरकारी अधिकारी होते आणि अशा ठिकाणी त्यांना स्वतःच्या गाडीत बसून एखाद्या डेंजर जाग्यावरती त्यांना घेऊन जाणं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला होणं हे अत्यंत महाराष्ट्र राज्यातली एकदम निंदनीय बाब आहे आणि घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो। परंतु ह्या सर्व पार्श्वभूमी पाहता आपण माझा पोलिसांना वसई-विरार मीरा भांजर पोलीस कमिशनर आयुक्तांना विनंती असेल की ह्यामध्ये प्रभाकर पाटील यांना आपण सहआरोपी करावं, जे आरोपी ह्याच्यामध्ये आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेणार आहोत। आणि त्यानंतर उद्या आम्ही तात्काळ स्थानिक प्राधिकरण म्हणून ह्या ठिकाणी प्रांत अधिकारी आणि उपायुक्त पोलीस यांचे आम्ही स्वतः 11 वाजता निवेदन देऊन या घटनेतील एकंदरीत जी काय घटना घडलेली आहे त्या घटनेच्या मुळाशी जाऊन आपण
जे मारहाण करणारे आरोपी आहेत त्यांना तर अटक करावी, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. परंतु शासकीय कर्मचाऱ्यांनी ज्याप्रमाणे त्या आत्माराम पाटलांना घेऊन त्या ठिकाणी जाऊन मारण्यासाठी जे काही सहकार्य केलेलं आहे हे अत्यंत संशयास्पद असल्या कारणास्तव त्यामध्ये मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांनाही त्याच्या सह आरोपी करावं. विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गडगापाडा हा एक परिसर आहे. तिथे काही खदानींचं आणि क्रशर आहे चालू तिथे असतात त्या. आणि याच्या संदर्भामध्ये एक तक्रारदार आहेत अमित चौधरी. तर यांनी PG पोर्टलवरती एक तक्रार केली होती आणि त्या ती तक्रार तहसीलदार वसई यांना प्राप्त झाल्यानंतर त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी वसई तालुक्याचे म्हणजे त्यांच्या ह्याच्यात असलेले मंडळ अधिकारी आहेत प्रभाकर पाटील. तर यांना तहसीलदारांनी आदेश दिला होता की तुम्ही सदर परिसरामध्ये जाऊन पाहणी करा आणि पाहणी करून तसा अहवाल सादर करण्यासाठी सांगितलं होतं. त्या अनुषंगाने सकाळी साधारण 11च्या सुमारास जे मंडळ अधिकारी आणि त्यांचा एक खाजगी वाहनचालक असे दोघंजणं त्या खदानीच्या परिसरामध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर ज्याच्या संदर्भात तक्रार होती तसं कुठल्याही प्रकारचं कृत्य होताना तिथं आढळलं नाही, म्हणून त्यांनी तक्रारदार यांना फोनवरती त्याची कल्पना दिली की इथे कुठल्याही प्रकारचं काही चुकीचं असं आढळून आलेलं नाही. याच्यावरून जे तक्रारदार आहेत अमित चौधरी यांनी जे मंडळ अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की मी माझा एक माणूस त्या ठिकाणी पाठवतो, तुम्हाला तो त्या सगळ्या परिसरामध्ये म्हणजे दाखवेल, तो मार्गदर्शन करेल. तर ह्याच्यावरून या घटनेमध्ये जे मयत झालेले आहेत आत्माराम पाटील हे या अमित चौधरी यांच्या निर्देशावरून त्या ठिकाणी गेले होते. हे जात असताना त्या परिसरामध्ये जे क्रशर किंवा खदानी वगैरे आहेत त्याच्याशी संबंधित जे यातले आरोपी आहेत त्यामध्ये ते महेश पाटील आणि त्यांचे वडील, त्यांचा मुलगा आणि त्यांच्याबरोबरचे काही सहकारी. तर यांनी जुन्या तक्रारींचा राग मनात धरून यांच्यावरती लाठीकाठी नंतर रॉड आणि दगड याच्या सहाय्याने हल्ला केलेला होता. आणि हल्ला करून याच्यामध्ये यातले जे फिर्यादी आहेत मंडळ अधिकारी हे किरकोळ जखमी झालेले आहेत. परंतु यातले जे आत्माराम पाटील आहेत तर यांना दगडाने ठेचून त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये तिथे जागेवरती त्यांचे मृत्यू झालेला आहे. या प्रकरणी काही आरोपी अटक आहेत आणि बाकी जे निष्पन्न झालेले आरोपी आहेत या आरोपींना पकडण्यासाठी आमच्या सर्व टीम आहे त्या फील्डवरती आहेत आणि लवकरच आम्ही त्यांना अटक करू. याच्यामध्ये जी माहिती समोर येते आहे त्याच्यामध्ये एकूण साधारण 10 ते 12 आरोपी आहेत. नाही, ते सर्व गोष्टी आम्ही तपासतो आहे आणि गुन्हा दाखल करण्याची सुद्धा कार्यवाही चालू आहे. आपण पाहत राहा निर्भीड समाचार.